नमस्कार मित्रांनो, तुळशीच्या रोपाजवळील एक चिमूटभर माती शरीरावर लावून अंघोळ केल्याने काय होते? महिलांनी, विशेषतः गरोदर महिलांनी, ही माती आपल्या शरीरावर का लावावी यामागचे कारण जाणून घ्या. तुळशीच्या झाडाच्या मुळाशी असलेल्या मातीमध्ये असे काय आहे की ती इतकी चमत्कारी ठरते? यासंबंधी एक अतिशय प्राचीन इतिहास आहे. अशी मान्यता आहे की या प्राचीन कथेचे वर्णन अनेक पुराणांमध्ये केले गेले आहे. या कथेमध्ये तुळशीच्या मातीचे महत्त्व स्पष्ट केले गेले आहे. म्हणूनच ही प्राचीन कथा लक्षपूर्वक ऐका. या कथेला फक्त ऐकले तरी कोटी कोटी पापे जळून भस्म होतात. तर चला तुम्हाला ती कथा सांगतो. प्राचीन काळाची गोष्ट आहे. देवर्षी नारद, जे त्यांच्या वीणेवर नारायण नारायण हा मधुर जप करत तिन्ही लोकांमध्ये संचार करत असत, एकदा अत्यंत आनंदित मनाने वैकुंठलोकात जाण्यास सज्ज झाले. त्यांची इच्छा होती की ते स्वतः भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे दर्शन घेतील, त्यांना प्रणाम करतील आणि त्यांचा आशीर्वाद घेतील. देवर्षी नारद हे सत्यभक्ती आणि ज्ञान यांचे अद्वितीय प्रतीक होते. ते नेहमी भगवान विष्णूची महिमा प्रसार करत असत. परंतु यावेळी त्यांना एक नवीन अनुभव घेण्याची तीव्र इच्छा होती. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या दर्शनाचा विशेष लाभ वैकुंठलोक, जिथे अनंत सुख आणि शांती आहे आणि जो अद्भुत तेजाने भरलेला आहे, असा तो लोक. जय आणि विजयसह अनेक दिव्य द्वारपाल तिथे पहारेकरी म्हणून उभे होते. नारदजी जेव्हा वैकुंठलोकाकडे गेले तेव्हा त्यांनी प्रथम द्वारपालांना वंदन केले. द्वारपालांनी हस्त नारदजींना नमस्कार केला आणि त्यांचे स्वागत केले. नारदजींनी मधुर वाणीने सांगितले, हे द्वारपालांनो, मला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे दर्शन घ्यायचे आहे, कृपया मला मार्ग द्या. द्वारपाल यांनी हात जोडून उत्तर दिले, आपणास आमचा प्रणाम, पण आम्हाला दुःख आहे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या वेळी वैकुंठात उपस्थित नाहीत. ते काही कार्यासाठी थोड्याच वेळापूर्वी येथेहून निघून गेले आहेत. हे ऐकून नारदजी आश्चर्यचकित झाले. त्यांच्या मनात विचार आला, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तर नेहमीच वैकुंठात असतात, मग असे कोणते कार्य आले की ते इथे नाहीत? तरीही नारदजींना थोडे आश्चर्य वाटले, पण त्यांनी संयम सोडला नाही. त्यांनी प्रेमाने द्वारपाल यांना विचारले, तुम्हाला माहीत आहे का की प्रभू कुठे गेले आहेत? द्वारपाल पुढे आले आणि म्हणाले, हे मुनिवर, आम्हाला पूर्ण माहिती नाही, पण आम्ही ऐकले आहे की ते मंदराचल पर्वताकडे गेले आहेत. असे वाटते की तिथे काही विशेष अनुष्ठान किंवा पूजनाचे आयोजन सुरू आहे, ज्यात स्वतः भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी सहभागी झाले आहेत. हे ऐकून नारदजींच्या मनात प्रभूंच्या दर्शनाची उत्कंठा आणखी वाढली. त्यांनी द्वारपालांचे आभार मानले आणि तेथून परत जाण्याचा विचार केला. पण त्याआधी की ते थेट मंदराचल पर्वताकडे निघाले असते, त्यांच्या मनात विचार आला, का नाही मी सृष्टीकर्ते ब्रह्मा यांच्याकडे जाऊ, कदाचित त्यांना विष्णू भगवानांविषयी अधिक माहिती असेल. हे मनात घेऊन ते तात्काळ ब्रह्मलोकाकडे रवाना झाले. ब्रह्मलोक, जिथे कमलासनावर विराजमान ब्रह्माजी राहतात, तो असीम प्रकाश आणि ज्ञानाचा स्रोत आहे. 4 मुख असलेले ब्रह्माजी वेदांचे उद्गाता आहेत आणि सृष्टीच्या निर्मितीचे प्रमुख कारण मानले जातात. नारदजी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की ब्रह्माजी नित्य नवा सृजन करण्याच्या योजनेत मग्न होते. 4ही वेद त्यांच्या हातात शोभून दिसत होते. ब्रह्माजी एखाद्या नवयज्ञाच्या आराखड्यावर विचार करत होते. नारदजींनी कोमल स्वरात हाक दिली, हे जगतपिता ब्रह्माजी, मी नारद आपल्या दर्शनासाठी आलो आहे. कृपया मला सांगा की भगवान विष्णू सध्या कुठे आहेत? मी त्यांना भेटू इच्छितो, पण वैकुंठात तर ते नाहीत. ब्रह्माजींनी त्यांच्या 4ही मुखांनी नारदजींकडे पाहिले आणि सौम्य भावनेने हस्त म्हणाले, पुत्र नारद, तुझे स्वागत आहे. तुला पाहून मला खूप आनंद झाला. भगवान विष्णूंचे दर्शन घेण्याची तुझी इच्छा अत्यंत शुभ आहे. खरं सांगायचे तर मला हे कळले आहे की ते देवी लक्ष्मींसह मंदराचल पर्वतावर गेले आहेत. तिथे काही दिव्य क्रिया पार पडत आहेत
ज्यामध्ये तुळशीच्या रोपाला विशेष स्थान आहे. नारदजींनी हात जोडून विनम्रपणे विचारले, भगवंत, आपल्या मुखातून मी हे ऐकता आहे की तिथे तुळशीच्या पूजनाचा एक अतिशय विशिष्ट समारंभ चालू आहे. कृपया आपण मला सांगू शकता का की तिथे असे कोणते अनुष्ठान केले जात आहे? ब्रह्माजी म्हणाले, पुत्र, भगवान विष्णू अत्यंत सहज आणि भक्तवत्सल आहेत. जिथे कुठे श्रद्धा आणि भक्तीने त्यांचे पूजन केले जाते ते तिथेच विराजमान होतात. मंदराचल पर्वतावर चाललेला हा कार्यक्रम शुद्ध भक्तीचा एक प्रतीक मानला जातो. मी ऐकलं आहे की देवी लक्ष्मी आणि ते तिथे तुळशी मंत्राच्या जप व पूजनात मग्न आहेत. तुम्ही त्वरित तिथे जा, तेव्हाच तुम्हाला त्यांचे दर्शन होण्याचे सौभाग्य लाभेल. मग नारदजींनी कृतज्ञतेने ब्रह्माजींना प्रणाम केला आणि मंदराचल पर्वताच्या दिशेने प्रस्थान केले. त्यांच्या मनात मोठी उत्कंठा होती की शेवटी मंदराचल पर्वतावर असे काय होतन्य ज्यासाठी स्वतः भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांनी वैकुंठी सोडलं. मंदराचल पर्वताचे सौंदर्य अनुपम होते. उंच उंच वृक्ष, सर्वदूर वाहणारा मंद वारा, विविध फुलांची मनमोहक सुगंध हे सर्व वातावरणाला एक अलौकिक रूप देत होते. पर्वताच्या पायथ्याशी नद्यांचा मधुर निनाद ऐकू येत होता, जणू काही त्या स्वतः भगवानाचे कीर्तन करत होत्या. नारदजींनी पर्वतरांगांवरून चढाई सुरू केली. प्रत्येक पावलासोबत त्यांना असे वाटत होते की एखादा दिव्य आकर्षण त्यांना स्वतःकडे बोलावत आहे. थोडे पुढे गेल्यावर त्यांना एक दिव्य तेजाचे दर्शन झाले. जवळ गेल्यावर पाहिले तर तिथे भगवान शंकर गहन तपस्येमध्ये लीन होते. त्यांच्या जटेतून गंगाजल अखंड वाहत होते. त्यांचे शरीर भस्माने अलंकृत होते आणि रुद्राक्षांच्या माळा त्यांच्या गळ्यात व भुजांवर शोभत होत्या. नारदजींनी मनात विचार केला, महादेव स्वतः इथे तपस्यारत आहेत, याचे नक्कीच काही विशेष कारण असणार. ते हळूहळू पुढे गेले आणि सन्मानपूर्वक भगवान शंकरांच्या समोर पोहोचले. त्यांनी नम्रतेने हात जोडले आणि म्हणाले, नारायण नारायण, हे महादेव, मी नारद तुम्हाला प्रणाम करतो. तुम्ही त्रिलोकेश आहात, सर्वज्ञ आहात. मला असे कळाले आहे की भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी इथे आले आहेत, परंतु अद्याप मला त्यांचे दर्शन झालेले नाही. कृपया तुम्ही मला सांगू शकता का की ते कुठे विराजमान आहेत? भगवान शंकरांनी आपले डोळे उघडले आणि नारदजींकडे पाहिले. त्यांच्या मुखावर परम शांततेचा वास होता. भुवया किंचित उंचावल्या, जणू काही ते नारदजींच्या आगमनाची पूर्वीच कल्पना करत होते. त्यांनी मधुर वाणीने सांगितले, हे देवर्षी नारद, तुमचे इथे आगमन अत्यंत शुभ आहे. मी तुमचे स्वागत करतो. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रत्यक्ष या पर्वताजवळच आहेत. ते पुढे एका रमणीय कुंजामध्ये तुळशीच्या रोपाचे पूजन करत आहेत. जर तुम्ही पुढे गेलास तर तुम्हाला त्यांचे दर्शन निश्चितच होईल. नारदजींनी आश्चर्याने विचारले, हे भोलेनाथ, मी ऐकता आहे की ते तुळशीच्या रोपाची पूजा करत आहेत. ही गोष्ट मला अत्यंत अचंबित करते, कारण जरी मला माहिती आहे की तुळस हे फार पुण्याचे झाड आहे, तरीही तुळशीविषयी असे काय महान रहस्य आहे की स्वतः भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तिला पूजायला इथवर आले आहेत. शिवजी मंद हसले आणि म्हणाले, हे देवर्षी, तुमचे आश्चर्य योग्य आहे. तुळशीचे महात्म्य अपार आहे. यासंबंधी एक प्राचीन कथा प्रचलित आहे, जी मी स्वतः संत कुमारांकडून ऐकली आहे. जर तुझी इच्छा असेल तर मी तुम्हाला तुळशीचे ते अमूल्य महत्त्व सांगतो, जे मनुष्याला जन्मोन्मती पापांपासून मुक्त करू शकते. नारदजींनी श्रद्धेने म्हणाले, हे महादेव, मी अत्यंत उत्सुक आहे. कृपया मला त्या कथेचे विस्तृत वर्णन करा, ज्यामुळे मी देखील या ज्ञानाचा प्रसार करू शकेन. भगवान शिवांनी आनंदाने मान डोलावली. त्यांनी लक्षपूर्वक नारदजींकडे पाहिले आणि सांगायला सुरुवात केली, हे नारद, सावधपणे ऐका. ही कथा अत्यंत प्राचीन आहे, जी मला स्वतः संत कुमारांनी सांगितली होती. संत कुमार हे ब्रह्माजींचे मानसपुत्र आहेत आणि चिरकालापासून ते तप, ज्ञान आणि भक्तीत लीन आहेत. त्या दिवशी ते मला भेटायला कैलासावर आले होते आणि त्यांनी जो अद्भुत वृत्तांत सांगितला तो मी आज तुम्हाला सांगत आहे.
एकदा चारही संत कुमार यमराजांना भेटायला यमपुरीत गेले होते. चारही संत कुमार यमपुरीत आलेले पाहून यमराज मोठ्या आदरभावाने आणि भक्तीने त्यांचे स्वागत करू लागले. यमराजांनी त्यांना उत्तमोत्तम आसनांवर बसवले, फुलांच्या माळांनी आणि स्तुत्यांनी त्यांचा सत्कार केला. यानंतर जेव्हा संत कुमार तिथे काही काळ थांबले तेव्हा त्यांनी एक विचित्र दृश्य पाहिले. अचानक एक दिव्य पुरुष तिथे प्रकट झाला, जो एका अद्भुत विमानावर विराजमान होता. त्याचा तेजोमय प्रकाश मनोहारी होता. ते आले आणि नम्रतेने यमराजांना नमस्कार केला. यमराज त्याला पाहून अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे धर्माचे दृष्टा महापुरुष, तुमचे इथे आगमन माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. तुम्ही धन्य आहेस. तुमचे विमानही दिव्यताने परिपूर्ण आहे. आता तुम्ही विलंबन करता वैकुंठ लोकाच्या दिशेने प्रस्थान कर, कारण तुम्हाला श्रीहरीच्या धामात प्रवेशाचा पूर्ण अधिकार आहे. मग तो पुरुष यमराजांना प्रणाम करून त्या दिव्य विमानात बसून वैकुंठाच्या दिशेने प्रस्थान करू लागला. संत कुमारांनी पाहिलं की थोड्याच वेळात आणखी एक दिव्य पुरुष तिथे आला. तोही एका अद्वितीय विमानात बसलेला होता. यमराजांनी त्याचेही तितक्याच नम्रतेने स्वागत केलं. त्याच्या विमानाजवळ जाऊन त्याला प्रणाम केला आणि म्हणाले, हे दिव्य आत्मा, यमपुरीत तुमचे आगमन माझ्यासाठी सौभाग्यदायक आहे. तुमच्या कर्मांनी तुम्हाला दिव्य लोक प्राप्त करून दिले आहेत. म्हणून तुम्ही देखील विलंबन करता वैकुंठ लोकात प्रस्थान करा. असा प्रकार पाहून संत कुमारांना अत्यंत आश्चर्य वाटले. अखेर हे दोघं दिव्य पुरुष कोण होते, ज्यांना यमराज इतका सन्मान देत आहेत आणि थेट वैकुंठात जाण्याचा अधिकार देत आहेत? संत कुमारांनी यमराजांना नम्रतेने विचारलं, हे धर्मराज, या दोघांनी असे कोणते पुण्य केले आहे, ज्याच्या फळस्वरूप त्यांना तुमचा विशेष सन्मान आणि वैकुंठ प्राप्त झाली आहे? आपण सर्वज्ञ आहात, कृपया हे रहस्य उलगडा करा. यमराजांनी गंभीर मुद्रा धारण केली आणि म्हणाले, हे मुनिवर्गांनो, मी तुम्हाला त्यांच्या कर्मांविषयी सांगतो. त्यांच्यातला एक पुरुष पूर्वजन्मी एक दुराचारी राजा होता, ज्याच्याविषयी मी तुम्हाला आता विस्ताराने सांगतो. त्याचे जीवनच या रहस्याचं उत्तर आहे. प्राचीन काळी एका विशाल राज्यावर रुक्मकेतू नावाचा राजा राज्य करत होता. तो राजा सुरुवातीला फार पराक्रमी आणि वीर होता, परंतु कालांतराने त्याचे वर्तन दुराचरणाकडे वळू लागले. हळूहळू त्याचे मन अधर्माकडे आकृष्ट झाले आणि तो स्वार्थ, व्यभिचार आणि मद्यपान यामध्ये लिप्त होऊ लागला. राजमहल हे नर्तिकांच्या नृत्य व मद्यपानाच्या क्रीडांचे केंद्र बनले. तो प्रजेची काळजी घेण्याऐवजी आपल्या वासनांच्या पूर्ततेत मग्न राहत असे. जे ऋषीमुनी त्याच्याकडे दान वा मदतीसाठी येत, तो त्यांचा अपमान करत असे आणि त्यांना दंड देण्याची धमकी देत असे. दीनदुःखितांची मदत करणे तर दूरच, तो त्यांची थट्टा करत असे. त्याचे चारित्र्य इतकं भ्रष्ट झालं होतं की पुण्यशाली व निरपराध लोकही त्याच्या दरबारात जाणे टाळू लागले. राज्यभर अधर्म आणि अत्याचाराचे वातावरण पसरू लागले. त्याची प्रजा सतत अडचणींचा सामना करू लागली, परंतु राजाला त्याची कोणतीच चिंता नव्हती. तो आपल्या अहंकारात इतका गर्क होता की त्याला वाटत होतं की जगात तोच सर्वशक्तिमान आहे आणि कोणीच त्याचे काही वाईट करू शकत नाही. एक दिवस राजा रुक्मकेतू आपल्या मनोरंजनासाठी काही सुंदर नर्तिकांबरोबर आणि मित्रांबरोबर जंगलात गेला. तिथे निसर्गाच्या सान्निध्यात सुद्धा तो मद्यपान आणि नृत्यगानात मग्न झाला. त्याच जंगलाच्या एका भागात महर्षी वज्रपाणी नावाचे ऋषी गहन तपश्चर्येत लीन होते. ते अतिशय सात्विक आणि तपस्वी होते. त्यांनी अनेक वर्षांपासून मौन व्रत धारण केले होते. त्यांचे तप इतके प्रभावशाली होते की वन्य प्राणीही त्यांच्या सभोवती शांतपणे राहत असत. मद्यपानाच्या उन्मादात बुडालेला राजा रुक्मकेतू मोठ्या आवाजात हसत, गात आणि नर्तकांसोबत गोंधळ करत होता. त्याचा हास्यविनोद आणि मदिरामय उत्तेजक आवाज सर्व दिशांना गुंजू लागला. या आवाजांमुळे महर्षी वज्रपाणी यांची तपश्चर्या भंग झाली. महिन्यांपासून एकाग्रतेत बसलेल्या महर्षींची समाधी भंगली. महर्षींनी डोळे उघडले आणि पाहिलं की
काही अंतरावर राजा आणि त्याची मंडळी मद्यपान करत आहेत आणि जंगलाला रसभंगाचा एक केंद्रबिंदू बनवून टाकले आहे. महर्षी वज्रपाणी संयमासाठी प्रसिद्ध होते. पण जेव्हा त्यांनी पाहिलं की हा मनुष्य त्यांच्या साधनेत विघ्न आणतो आहे, तेव्हा ते उठले आणि त्या ठिकाणी आले जिथे राजा रुक्मकेतू नृत्य आणि संगीताचा आनंद घेत मद्यपान करत होता. हे दृश्य पाहून महर्षींना मोठा क्रोध आला. ते म्हणाले, हे राजन, तुला याची जाणीव नाही का की इथे तपश्चर्या चालू आहे? तू आपल्या कर्तव्यातून परावृत्त होऊन व्यभिचार आणि मद्यपानाचा मार्ग स्वीकारलाय. तू विसरलाय का की तू प्रजेचा रक्षक आहेस, शोषक नाही. तपस्व्यांचा अपमान करणे, धर्माला तिलांजली देणे हेच का तुझे धर्म आहे? महर्षींनी राजाला पुन्हा पुन्हा सावध करायचा प्रयत्न केला, पण अहंकारी राजा रुक्मकेतूला या गोष्टी कडवट वाटल्या. तिथे उपस्थित इतर लोक दूर सरकले, पण राजाला यावर खूप राग आला. त्याच्या अहंकाराला ठेस लागली. तो उभा राहून संतापाने म्हणाला, हे ऋषी, तुम्ही माझ्या आनंदात विघ्न आणत आहात. तुम्ही कोण माझ्यावर धर्मोपदेश करणारे? मी या राज्याचा राजा आहे. माझी इच्छा, माझं विलास, माझं सुख हेच माझं जीवन आहे. जर तुम्हाला आमच्या आनंदाने अडचण असेल तर तुम्ही या जंगलातून निघून जा. या प्रकारे राजाने केवळ महर्षी वज्रपाणी यांचा अपमान केला नाही, तर त्यांना शिक्षा देण्याची धमकीही दिली. त्याने आपल्या सैनिकांना आदेश दिला, या ऋषीला बंदी बनवा. हा आपल्या मधुर कार्यक्रमात विघ्न घालत आहे. सैनिक महर्षी वज्रपाणी यांच्याकडे पावले टाकताच महर्षींचा क्रोध भडकला. त्यांचे डोळे लाल झाले, शरीरात उग्र तेज प्रकट झाले. ते रागाने भरून म्हणाले, हे अधर्मी राजा, तू धर्माचा अपमान केलास, तपश्चर्येला भंग घातलास, अधर्म्यांना प्रश्रय दिलास. तुझे मानव जीवन तुझ्या कोणत्याच कामाला येणार नाही. आताच या क्षणी तू एक डुक्कर बन आणि 100 वर्ष या जंगलात तुला भटकावे लागेल. श्राप देताच एक भयंकर गर्जना झाली. राजा रुक्मकेतूने अनुभव केला की त्याचे शरीर थरथर कापू लागले. लवकरच तो एका डुकरात परिवर्तित झाला, दिसायला कुरूप, 4 पाय आणि जाड केसाळ शरीर. तो व्याकुळ होऊन महर्षींच्या चरणांवर पडला आणि मानववाणीने क्षमा मागू लागला. पण महर्षींची प्रतिज्ञा होती की त्यांचा श्राप व्यर्थ जाणार नाही. त्यांनी श्राप मागे घेण्यास नकार देत म्हटलं, हे रुक्मकेतू, मी तुझी क्षमा याचना स्वीकारतो. पण श्राप तर सिद्ध झालाय. हो, मी त्याचा काल 100 वर्षांपर्यंत मर्यादित करतो. या कालावधीनंतर तू आपल्या अधर्माच्या पापांपासून मुक्त होशील. पण तोपर्यंत तुला या जंगलात डुक्कर बनूनच राहावे लागेल. इतके म्हणून महर्षी वज्रपाणी तेथून निघून गेले. राजा रुक्मकेतू, जो आता डुक्कर बनलेला होता, विलाप करू लागला. त्याचे सैनिक व साथीदार भीतीने पळून गेले. थोड्याच वेळात तो त्या जंगलात एकटाच राहिला. चहूबाजूंनी अज्ञात संकट, जंगली प्राणी आणि प्रतिकूल हवामान. तो एक छोटा प्राणी बनून जंगलात भटकू लागला. जगण्यासाठी कंदमुळे, सडलेलं अन्न, इतरांनी टाकलेलं उरलेलं अन्न खाऊ लागला. 100 वर्षांचा काळ काही कमी नव्हता. अनेक ऋतू बदलले, अनेक वर्ष गेली. रुक्मकेतूच्या आठवणीत आता फक्त एक धूसर भूतकाळ उरला होता. कधी कधी त्याला आपल्या राजवैभवाची झलक यायची, पण लगेचच डुकराच्या इंद्रियांमुळे तो त्रासदायक वास्तवात परतायचा. तो जंगलात भटकत असे, चिखलाने भरलेल्या जागांमध्ये राहत असे, जंगली प्राण्यांपासून घाबरत असे आणि आपल्या जीवाची रक्षा करत असे. वेळ जात गेला. एकदा त्याला जंगलाच्या सीमेजवळ एक नगर दिसले, जिथे मनुष्य राहत होते. नगराच्या आजूबाजूला सुंदर बागबगीचे होते. हे नगर वृंदा नगरी म्हणून ओळखले जात असे. या नगराची खासियत होती की इथली जनता देवी तुळशीची परमभक्त होती. प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीचे झाड होते. रस्त्यांच्या बाजूलाही तुळशीचे रोपे उगवलेली होती. नगरात नियमित तुळशी पूजन होत असे आणि सर्वत्र भक्तीचा वातावरण असायचा. तो डुक्कर जेव्हा नगराच्या बाहेरच्या भागात पोहोचला, तेव्हा त्याला अन्नाची शोध होती. लोक आपले उरलेले अन्न नगराबाहेर टाकत, तिथून तो आपलं पोट भरू लागला.
कधी एखाद्या घराच्या कचरापेटीजवळ उभा राहत तर कधी नदीकिनारी गळून पडलेलं अन्न शोधत असे. कधी कधी नगरातील काही दयाळू स्त्रिया त्याला उरलेले अन्न टाकून जात. यातून त्याला काही फरक पडत नव्हता, तो तर आपला जीव वाचवण्यात गर्क होता. त्याला काय ठाऊक होतं की त्याच्या मुक्तीची वेळ जवळ आली आहे. 100 वर्षांचा श्राप पूर्ण होण्यास थोडेच दिवस बाकी होते. त्या नगराच्या आसपास अनेक तुळशीचे झाडे होती, ज्यांच्या मुळाशी पवित्र माती असते. त्याच्या शरीरावर अनेकदा जंगलातील चिखल आणि माती लागलेली असे. कधी कधी तो तुळशीच्या झाडांच्या खाली जाऊन निजत असे. त्या ठिकाणीची माती त्याच्या शरीराला लागायची. अखेर तो दिवस आला ज्या दिवशी 100 वर्षांचा श्राप पूर्ण होणार होता. तो नगराच्या एका भागात भटकत होता, जिथे एक विशाल तुळशी वाटिका होती. तिथे अद्भुत शांतता होती. सुगंधित वारा वाहत होता आणि मधुर भक्तिगीते ऐकू येत होती. त्याच वेळी त्याचा प्राणांतक क्षण जवळ आला. तो वृद्ध झाला होता, शरीर थकलेले होते आणि अन्न मिळवणेही कठीण झाले होते. तो धापा टाकत त्या तुळशीवाटिकेतील एका झाडाखाली येऊन पडला. त्याचा श्वास अडखळू लागला, डोळे मिटू लागले. जिथे तो शेवटचा पडला ती माती तुळशीच्या मुळाशीची होती, अत्यंत पवित्र आणि दिव्य. त्याने तिथेच प्राण सोडले. तेवढ्यात एक चमत्कार झाला. राजा रुक्मकेतून जसा डुक्कर देह सोडला तसाच त्या जागेवर तेजोमय प्रकाश पसरला. त्याचे सर्व पाप धुतले गेले. तुळशीच्या मुळाशी असलेल्या मातीतून त्याला असे पुण्य लाभले जणू त्याने अनेक तीर्थांमध्ये स्नान केले असेल. त्याच क्षणी भगवान विष्णूचे 2 पार्षद प्रकट झाले. त्यांनी दिव्य आसनातून रुक्मकेतूच्या आत्म्याचे स्वागत केले आणि त्याला दिव्य स्वरूप प्रदान केले. संत कुमारांनो, हाच तो पुरुष होता जो विमानात बसून आला होता. हे अद्भुत दृश्य पाहून आणि कथा ऐकून सर्व संत कुमार आनंदित झाले. शिवजींनी नारदांकडे पाहिले आणि पुढे म्हणाले, हे नारद, अशा प्रकारे यमराजांनी सर्व संत कुमारांना ही कथा सांगितली. आणि यमराज म्हणाले की जर कोणीही प्राणी तुळशीच्या झाडाच्या मुळांची माती आपल्या शरीरावर लावतो तर त्याचे जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात. त्याला सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे फळ मिळते आणि शेवटी त्याला वैकुंठधामाची प्राप्ती होते. हेच ते कारण आहे की संत कुमारांनी मला देखील ही कथा सविस्तर ऐकवली. मी माझ्या तपश्चर्येच्या बळावर अनेकदा अनुभवले आहे की तुळशीची पाने, फुले, फळ, मुळे, फांद्या, साली, खोड आणि माती हे सर्व अत्यंत पवित्र आहे. जर माणूस मृत्यूकाळात तुळशीचे लाकूड जवळ ठेवतो किंवा त्या लाकडाने अग्नी दहन करतो तर त्याची सर्व पाप भस्म होतात आणि त्याला विष्णुलोकाची प्राप्ती निश्चित होते. जो माणूस तुळशीच्या लाकडाच्या आगीने अंत्यसंस्कार करतो त्याला स्वतः विष्णुदूत येऊन वैकुंठात घेऊन जातात. यमदूत त्याला स्पर्शही करू शकत नाहीत. इतकंच नव्हे तर इतर लाकडांमध्ये जर फक्त एक तुकडा तुळसी लाकडाचा जळला तरी तो सुद्धा कोट्यवधी पापे नष्ट करतो. मृत्यूपंथावर असलेल्या व्यक्तीच्या अंगावर जर तुळशीचे पान असेल किंवा तुळशीच्या मुळांची माती लागलेली असेल तर त्याची मुक्ती निश्चित असते. त्याचप्रमाणे जर कोणी आपल्या दैनंदिन पूजेमध्ये किंवा एखाद्या विशेष अनुष्ठानात शरीरावर तुळशीची माती लावून भगवान विष्णूची पूजा करतो तर त्याला शेकडो पट अधिक पूजेचे फळ मिळते. जो पितरांना पिंडदान करताना तुळशीच्या पानांचा उपयोग करतो त्याचे पितर 100 वर्ष तृप्त राहतात. जर घरात तुळशीचे झाड असेल तर त्या घरातून दुःख, दरिद्रता आणि पापांचा नाश होतो. त्याचप्रमाणे जर कोणी मंदिराजवळ तुळशी लावतो तर त्याला अनंत काळापर्यंत स्वर्गात निवास करण्याचे फळ मिळते. कारण तुळशीच्या बियाण्यांपासून जे नवीन रोपे जन्माला येतात त्यांचे पुण्य त्या माणसाच्या खात्यात जमा होते. नारद, संक्षेपात सांगायचे झालं तर तुळशी ही अशी दिव्य वनस्पती आहे ज्यामध्ये स्वतः ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र यांचा वास असतो. तिच्या मुळांमध्ये ब्रह्मा, मध्य भागात जनार्दन विष्णू आणि मंजरीमध्ये रुद्र यांचा निवास मानला जातो. म्हणूनच तुळशी ही पृथ्वीवरील एक चालती फिरती तीर्थस्थळी मानली गेली आहे. जिथे तुळशीची सुगंध जातो तिथेच वातावरण पवित्र होते.
जो भक्तिभावाने तुळशीची पूजा करतो त्याचे सर्व दुर्दैव दूर होतात आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची कृपा सदैव त्याच्यावर राहते. भगवान शिवांच्या मुखातून हे सर्व ऐकून नारदजी अत्यंत आनंदित झाले. त्यांच्या हृदयात तुळशीबद्दल गाढ आदर आणि भक्ती निर्माण झाली. त्यांनी हात जोडून म्हटलं, हे महादेव, आपल्या कृपेने मला इतकी दिव्य कथा ऐकायला मिळाली. आता मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचे दर्शन घेण्याची आज्ञा मागतो. मी माझ्या डोळ्यांनी पाहू इच्छितो की ते कशा भावनेने तुळशीची पूजा करत आहेत. भगवान शिवांनी आशीर्वाद देऊन त्यांना विदा केले. ज्या देवर्षी तुम्हाला त्यांचे दर्शन निश्चित होईल ते तिकडेच आहेत जिथून मंद सुगंध येतो आहे. मी तुमच्या मंगलाची कामना करतो. भगवान शिवांना प्रणाम करून नारदजी मंदरांचल पर्वताच्या उतारावर पुढे गेले. त्यांनी पाहिलं की एका शांत आणि रमणीय स्थळी सुंदर फुलांनी व तुळशीच्या झाडांनी वेढलेले एक मंडपसारखे स्थळ होते. तिथून मधुर धूपाची सुगंध येत होती. जसजसे ते जवळ गेले त्यांचे हृदय भक्तिभावाने भरून आले. त्यांची वीणा स्वतः नारायण नारायण गाणं करू लागली. जणू प्रसन्नतेच्या अतिरेकात स्वर फुटत होते. काही क्षणात नारद यांनी पाहिलं की तिथे भगवान विष्णू शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले उभे होते आणि त्यांच्या शेजारी देवी लक्ष्मी, अनुपम सौंदर्याची मूर्ती. नारदजींना पाहताच देवी लक्ष्मी हसून त्यांचं स्वागत करत होत्या. भगवान विष्णूंनी हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला आणि प्रेमळ वाणीने म्हणाले, या देवर्षी तुमचे स्वागत आहे. आज आम्ही तुळशीची पूजा करायला आलो आहोत. ती परमपवित्र व भक्तांना मोक्ष प्रदान करणारी आहे. शैलपुत्रीच्या या पवित्र भूमीवर जिथे शिवजी तप करत आहे तिथेच तुळशीची ही अखंड पूजा आम्हाला परमसुख देत आहे. बोला, तुमचे आगमन कसा झाले? नारद यांनी अत्यंत विनम्र भावाने त्यांच्या चरणी दंडवत प्रणाम केला. नंतर उभे राहून म्हणाले, हे प्रभू, हे माता लक्ष्मी, मी तुमची महिमा काय वर्णन करू. तुमच्या कृपेनेच मी त्रिलोकात भ्रमण करतो आणि लोकांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. आज मी वैकुंठ गेलो पण तिथे तुमची अनुपस्थिती जाणवली म्हणून मी ब्रह्मलोक गाठला. ब्रह्माजींनी सांगितलं की तुम्ही येथे मंदरांचलात आले आहात. मग मी महादेवांना भेटलो आणि त्यांनी मला तुळशी महात्म्याची एक अद्भुत कथा सांगितली. त्या कथेने मला रोमांचित केले. आता मी तुम्हाला स्वतः या पूजनात लीन पाहून भारावून गेलो आहे. खरंच तुळशी ही देवतेसमान पवित्र आहे. भगवान विष्णू मधुर हास्य करत म्हणाले, हे नारद, तुम्ही सत्य बोलताय. तुळशीचे महात्म्य अनंत आहे. ती जीवनदायिनी आहे. तीच सर्व पापे नष्ट करणारी आहे. जो माणूस तुळशीचा आदर करत नाही तो मोठ्या पुण्यापासून वंचित राहतो आणि जो तिला आपल्या हृदयाने पूजतो त्याला मला प्राप्त व्हायला उशीर लागत नाही. मी स्वतः अनेक प्राचीन युगांमध्ये तुळशी व्रताचे महत्त्व प्रतिपादित केले आहे. आजही मी आणि देवी लक्ष्मी इथे त्याच भावनेने पूजन करत आहोत. आम्ही तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो. या पूजनात सहभागी व्हा. नारदजींचे हृदय आनंदाने भरून आले. त्यांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या चरणी श्रद्धापूर्वक तुळशीदल अर्पण केलं आणि स्तुती केली. काही वेळ ते तिथल्या दिव्य वातावरणाचा आनंद घेत राहिले. नंतर त्यांनी पुन्हा श्रीहरीला प्रणाम करत म्हटलं, हे प्रभू, आज मला जो ज्ञानप्राप्तीचा लाभ झाला त्याचे श्रेय मी तुमच्या व महादेवांच्या चरणी अर्पण करतो. जर तुमची आज्ञा असेल तर मी आता परत जाऊ इच्छितो जेणेकरून ही कथा आणि तुळशी महात्म्य सर्व लोकांत प्रसारित करू शकेन. भगवान विष्णूंनी आशीर्वाद देत उत्तर दिले, नारद, जिथे जिथे तुम्ही जाणार तिथे आमचे नाव आणि भक्तिभाव पसरत जाईल. जगात अधर्माचा नाश व धर्माची स्थापना करण्यासाठी ही कथा अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही निःसंकोच जा आणि तुळशी महात्म्याचा प्रचार करा. सर्व प्राण्यांना याचा लाभ मिळो. आम्ही तुझ्या मंगलाची कामना करतो. देवी लक्ष्मीनेही वरदहस्त देऊन म्हटले, देवर्षी नारद, तुमची बुद्धी अत्यंत निर्मळ आहे.
जे कुणी तुमच्याकडून ही कथा ऐकतील त्यांचे हृदय शुद्ध होईल आणि त्यांना परमशांती मिळेल. तुळशी सर्वांसाठी मंगलमयी आहे. जा आणि संपूर्ण जगाला या सत्याशी परिचित करून दे. अशा प्रकारे नारदजींना मनासारखा वर मिळाला. त्यांनी दोघांना प्रणाम केला, आपली वीणा उचलली आणि मधुर ध्वनीत पुन्हा नारायण नारायण उच्चारू लागले. त्यांच्या मुखावर दिव्य तेज होते. हृदयात एक गाढ समाधान होते की त्यांनी स्वतः भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींकडून तुळसी महात्म्य प्रत्यक्ष अनुभवले. नारदजींच्या हृदयात जो आनंद आणि ज्ञानाचा स्रोत फुटला होता तो संपूर्ण सृष्टीत पसरवण्यासाठी ते तयार होते. ते संतुष्ट होऊन त्या दिव्य स्थळातून निघून गेले. मंदराचलाच्या पायऱ्या पार करत ते त्या विशाल पर्वतरांगा सोडून इतर लोकांत जाऊ लागले. त्यांच्या मनात एकच विचार होता, तुळशीची महिमा गात राहीन आणि सर्वांना तिच्या महत्वाची जाणीव करून देईन, जेणेकरून लोक जाणू शकतील की भगवान विष्णूंची कृपा कशी प्राप्त करता येते. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव, जय श्रीकृष्ण, जय तुळशी माता, जय माता लक्ष्मी जरूर लिहा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.